त्याच्या बाहेर बहुतेक खाल्ला नाहीत वाटते. आपले ग्राहक श्री शेखर किती म्हणते बर 800 देण्यास समर्थ आहे. ग्राहक कुणाला म्हणतो आपण? ऋणकोला. शब्द ध्यानात ठेवा कधी पण. ग्राहक कोण असतो आपला? ऋणको असतो. बरोबर आहे. मग ऋणको त्याच्यातलं एक आहे तो शेखर. शेखरच आहे ना? हां शेखर. त्याच्याकडून किती येणं होतं आपल्याला? 800 रुपये. तो देण्यास काय म्हणते आता? असमर्थ आहे. समजा एखादा व्यक्ती आहे आपलं त्याच्याकडून येणं होतं 800 रुपये. ते देणार आहे का आता आपल्याला? नाही. याचा अर्थ आपले पैसे काय झाले? बुडाले ना. पैसे बुडाले. मग बुडाले म्हणले शब्द काय वापरतो त्याला? बुडीत कर्ज. मग बुडीत कर्ज हे नेहमी प्लस करतो का मायनस करतो? करा मग मायनस बुडीत कर्ज किती बर? 800. आता 18,500 मधून 800 वजा करून बघा राउटरला किती येते? 17,700. 17,700 येते का बघा. माझ्यावर विश्वास ठेवत जाऊ नका. हां नेक्स्ट बोमला दुसरा इफेक्ट. आता एवढं तरी येते का नाही? बुडीत कर्ज हे नेहमी नफा तोटा खात्याच्या अगोदरचं बुडीत कर्ज आहे. याच्यातच आता ही मध्ये दोन पदं नाहीत तर डायरेक्ट हो याला इनरला दाखवा आणि प्लस नवीन किती रुपये बर? 800. आउटरला किती येईल बरं आता? 1,000. हे मी आउटरला दाखवलेलं कट केलं बरं का 200. अवघड आहे रे बाबा. एकस्व किती म्हणते? 1/8. काय करा म्हणते? खाते बाद करा म्हणते. आपल्याला पहिली वेळेस समावून आले ना. ओके. बोर्डाच्या एक्झाममध्ये जरी आलं तरी आपल्याला सॉल्व करता यावं लागेल. 1/8 याचा अर्थ आपल्याला एकस्वाच्या अगोदर किती हिस्सा करा म्हणते? 8. किती हिस्सा करा? 8. आणि 8 मधलं किती हिस्सा बाद करायचे? 1. म्हणजे 8 मधलं किती हिस्सा बाद करायचे आपल्याला? फक्त 1 बाद करायचे. बरोबर आहे ना. मग अगोदर त्याचे 8 हिस्से तर करून बघूत किती येते बघूत अगोदर. एकस्व किती रुपये आहे बरं बघा बरं तिथं? 2,000 आहे ना. का बघा इथं 2,000 भागिले किती करायचे बरं? 8. म्हणजे एका हिस्साला किती येते ते बघायचे आपल्याला. का 8 1 8. 8 दुने 16. मग आता 20 मधून 16 गेल्यास राहतात किती बरं? 4. मग आता इथं 4 लिहू का? हां इथं किती झालं बरं? आता 40 तयार झालं ना. मग आता 40 8च्या पाड्यात येते ना. 8 पंचे 40. पूर्ण भाग गेला ना आपला. आता शिल्लक राहिले का त्याच्यातून? नाही. आता नंतर 8 0 म्हणजे एका हिस्साला किती आलं बरं? 250. अगोदर काय केलं? एकस्वाचं किती म्हणते बरं? रिपीट करतोय. एकस्वाचं किती? 8 मधलं 1 हिस्सा बाद करा म्हणते. 8 मधलं किती हिस्सा? 1 हिस्सा. मग अगोदर 8 हिस्से केलो. 8 हिस्से केल्यास एका हिस्साला किती आले बरं? 250. मग एकच हिस्सा बाद करायचे ना. बाद याचा अर्थ ते आपली बुडाले. बाद म्हणजे काय? बुडाले. तर मग बुडाले म्हणल्यानंतर त्याच्यात वाढतील का कमी होतील बरं? कमी होणार. मग कमी होणार तर प्लस करू का मायनस करू? मायनस करा. मग ह्याच्यातून मायनस. आता इथे शब्द काय वापरायचे हे सुद्धा ध्यानात राहावं लागेल ना आपल्याला. तर इथे बघा शॉर्टकट गोंडच नाव लिहा. आपले कण. काय लिहायचंय? आपले कण. किती रुपये बरं? लिहा मग 250. बर 2,000 मधून 250 वजा केल्यास आउटरला किती येते आता? 1,750. ओके. मग आता संपत्ती बाजू वाढली आहे का कमी झाली बरं आपली? कमी झाली ना. मायनस केला ना संपत्तीला. मग संपत्ती जर वाढली तर आपलं काय म्हणतं? उत्पन्न वाढलं. संपत्ती वाढली तर आपलं उत्पन्न वाढलं. आणि संपत्ती कमी झालं तर आपलं काय होतंय? खर्च. संपत्ती कमी झाल्यास आपलं काय होतंय? खर्च. मग आता वाढले कमी झाले? रिपीट. मग खर्च का उत्पन्न? मग रोज उठून होईल का ते? मग ती प्रत्यक्ष खर्च का अप्रत्यक्ष खर्च? अप्रत्यक्ष खर्च म्हणल्यास नफा तोटा खात्याच्या कुठं दाखवा. मग कशाचं आपलेकन केला? हां लिहा मग एकाकास्वाचं आपलेकन. एकस्वाचे आपलेकन किती रुपये केला बरं? 250. आणि याचं वरकी नोट लिहून घ्या. एकस्व टाकून वरी 250 कसं आलं ते लिहा. वरकी नोटला मार्क असतात. मी रिपीट सांगतोय. वरी लिहा असं एकस्व 1/8 खातेबाद करायचे ना. मग किती? 2,000 भागिले 8. तर एका हिस्साला 250 आलं. लिहा अगोदर. झालं. चला आता जी समावून आहे ती सगळ्यात महत्त्वाची समावून आहे बरं का आपल्याला. हे पुसू का? कमुडो काय काय हँड घालावं म्हणावं.
बा समावना एकदा वाचून बघूत काय म्हणते बरं. उपस्कराचा एक भाग रुपये कितीचा आहे म्हणते 5,000चा 5,000 मूल्याचा कधी 1 ऑक्टोबर 2018 रोजी खरेदी करण्यात आला म्हणते. ओके मला सांगा आपलं वर्षाची सुरुवात कधी पण किती तारखेला होत असते. व्यवसायाची आर्थिक वर्ष सुरुवात 1 एप्रिलला. आपलं कॅलेंडरचं वर्ष सुरुवात कधी होते 1 जानेवारीला होते ना. आणि संपत कधी शांत थोडं संपत कधी 31 डिसेंबरला. कॅलेंडरचं वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे आपलं कॅलेंडरचं आहे. परंतु आपले व्यवसायाचं वर्ष कधी सुरुवात होत असते म्हणतो आपण 1 एप्रिलला. किती 1 एप्रिलला. आणि संपत कधी म्हणतो आपण 31 मार्चला. तारीख ध्यानात राहील की कॉमर्शियल लेकरांसाठी तारीख फिक्स ध्यानातच राहावं लागतं. कारण आर्थिक वर्ष म्हटलं की 1 एप्रिल ते 31 मार्च मोजलं जातं. आपलं वर्ष कधी संपले मला सांगा 31 मार्च 2019ला. मग आपण किती तारखेला खरेदी केला म्हणते बरं 1 ऑक्टोबर 2018ला. मग 1 ऑक्टोबर म्हणल्यास ऑक्टोबरचा पूर्ण महिना येईल का नाही. बरोबर आहे. मग आता ऑक्टोबरपासून ते 31 मार्चपर्यंत किती महिने होईल ते बघावं लागते अगोदर आपल्याला. बघा बरं ऑक्टोबरचा पूर्ण महिना धरू का. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च. मार्चचा पण पूर्ण महिना येईल ना. म्हणजे टोटल किती महिने झालं 6 महिने झाले. काय करून बरं आपल्याला ते खरेदी करून म्हणते. मग अगोदर बघा उपस्कर वरकी नोट काढा. असं उपस्कर टोटल अमाऊंट किती आहे बरं. उपस्कराची टोटल अमाऊंट 13,000. ओके बा मी वर्षाच्या शेवटी उपस्कर माझं टोटल किती रुपयाचं आहे 13,000चा आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा कसं काढायला लागतं हो इथे लक्ष द्या. एक उपस्कर कधीचं आहे म्हणते किती रुपयाचं आहे म्हणते ते 5,000चं आहे. मी 5,000 बाजूला काढलो त्याच्यातून 13,000 मधून 5,000 बाजूला काढल्यास राहते किती बरं राहते किती 13 मधून 8,000. किती राहिलं 8,000. हे कशासाठी काढायला होतं लक्ष द्या. नफा न कमवणाऱ्या संस्थांमध्ये घसारा ह्याच पद्धतीनं प्रत्येक क्वेश्चनमध्ये काढायचं बरं का. एका ह्याच्यावर काही महिन्याचं तर एका ह्याच्यावर वर्षाचं काढत चालायचं आहे. रिपीट करतोय बा. टोटल उपस्कर कितीचा आहे 13,000. त्याच्यामधले एक भाग समावून दिले ना. एक भाग किती रुपयाचा आहे बरं कुठलं तरी एकाच देत आहे. एक 5,000चा आहे तर दुसरं कितीचं आहे बरं. हे कसं काढलं लक्षात आलं. मग आता 5,000चं जी उपस्कर जे आहे फर्निचर आपलं वर्ष झालं का घेऊन आपल्याला किती महिने झाले घेऊन 6 महिने काढलो ना आपण. 1 ऑक्टोबर ते 31 मार्च किती महिने का मी तर असं लिहितोय किती महिने झाले ह्याला 6 महिने. मग 5,000चं हे 6 महिन्याचं आहे मान्य आहे. मग 8,000चं अगोदरपासूनच आहे ना माझं 8,000चं कधीपासून आहे अगोदरपासूनच आहे. मग आपल्याला काय करायचं ह्याच्यावर घसारा करायचं आहे. काय करायचं आहे घसारा. मग 8,000चं कधीपासून आहे अगोदरपासून आहे म्हणजे पूर्ण 1 वर्ष झालं ना आहे. मग ह्याच्यावर किती करायचं आपल्याला 1 वर्षाचं. ओके 6 महिने कुठून काढलो तिथं समावनीत आपल्याला तारीख दिली तिथं समावनीत देऊ शकतं किंवा कंसामध्ये पण देऊ शकतं आपल्याला. आता बरोबर खाली लगेच त्याच्या पुढल्या समावनीमध्ये काय म्हणते बरं जमीन आणि इमारतीवर वार्षिक किती टक्के बरं 10% आणि उपस्करावर किती टक्के 5%. मग अगोदर उपस्करावरच काढूत ना आपण. उपस्कर चालू आहे तर उपस्करावर किती टक्के घसारा करायचं 5%. बा लक्ष द्यायचं घसारा किती टक्के 5% काढायचे. समावनीच्या अगोदर इफेक्ट येतात का बघायचे. घसारा ही नेहमी याच्यात प्लस करतो का मायनस बरं तर नफा तोटा खात्याच्या नावेला येते. जर समजा ही जर समावनात जर दिली नसती 4थी तर घसारा तुम्ही किती रुपयावर काढला असतो 13,000. पर्सेंटेजनुसार काढलेलं कधी पण एका वर्षाचं असतं म्हणता. मग तीच रक्कम तुम्ही मायनस केलो असतो ना. पण आता डायरेक्ट 13,000वर आपल्याला करायचं नाही. तर कसं करायचं तर बा आता सेपरेट अमाऊंट सोरा करायचं आहे लक्षात. मग आता ही 8,000 बाजूला जरा घेतो इथं 8,000 गुणिले किती टक्के करायचे 5/100. बरोबर आहे का 2 झिरो कटले इथले पण 2 झिरो कटले नंतर 5 झिरो 0 85 40. म्हणजे पहिल्या यंत्रावर किती उपस्करावर किती रुपये आलं बरं 400. आता 5,000वर पण काढू का बघा बरं. आता हो इथं 5,000 गुणिले किती टक्के 5/100. बरोबर बघा बरं 2 झिरो 2 झिरो 5 झिरो 5 5 25. म्हणजे दुसऱ्या उपस्करावर नवीन घेतलेल्यावर किती रुपये आलं बरं 250. परंतु पर्सेंटेजनुसार काढलेलं कधी पण किती वर्षाचं असतं म्हणतो आपण 10 वर्षाचं का 1 वर्षाचं. टक्केवारी तुम्ही कशावर बी काढा. टक्केवारी कशावर काढता बा डिस्काउंट टक्केवारीनं काढतो. कमिशन टक्केवारीनं काढू शकतो आपण. व्याज टक्केवारीनंच काढतो आपण. बरोबर आहे. घसारासुद्धा टक्केवारीनं काढतो ना. ओके
ही जे काय काढत असतात ते पूर्ण कधी पण किती वर्षात निघत असते आपली, एका वर्षाचं निघत असतं. आपल्याला ॲक्च्युअल किती महिन्यात काढायचं इथं 6 महिन्याचं. ही जशाच तसंच ठेवायचं ना आपल्याला 1 वर्षात. मग आता ह्याच्यावर 6 महिने असतात, गुणिले 6 एका वर्षात किती महिने असतात 12 भागिले 12. आता 6 आणि 12 एका पाड्यात येतात ना. हो का 6 1 6 दुनी 12. नंतर हो का बे 1 बे 1 नंतर बे दुनी 4 उरले किती बरं 1 बे 5 10 म्हणजे किती आलं बरं 125. आणि 250 निम्म 125च होते ना. ओके लिहून घ्या अगोदर एवढं वर्किंग नोट. अगोदर वर्किंग नोट लिहून घ्या. रिपीट एकदा करतो. मी जसं लिहिलो आहे त्याच पद्धतीनं असं डायग्राम करत चला. झालं. चलो रिपीट. घसाऱ्याचे इफेक्ट येतात. आता अमाऊंट बघा कसं काढलो. उपस्करला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण फर्निचर. हे अगोदरचं का माझ्या जवळचं किती रुपयाचं होतं, हे 8,000चं आहे फर्निचर. बरोबर आहे. हे अगोदरपासून आहे तर ह्याच्यावर मी किती वर्षाचं घसारा आकारण पूर्ण 1 वर्षाचं. आणि हे उपस्कर 5,000चं आहे ना. हे उपस्कर मी कधी घेतला म्हणते बरं 1 ऑक्टोबरला. म्हणजे ह्याला घेऊन किती महिने झाले बरं मला 6 महिने. ह्याच्यावर घसारा किती रुपयाचं आकारण पूर्ण 1 वर्षाचं आकारण ना. पण ह्याच्यावर 1 वर्षाचं आकारण का, ह्याच्यावर किती आकारण फक्त 6 महिन्याचं. ह्याच्यावरचं पर्सेंटेजनुसार काढून 1 वर्षाचं किती आलं तर माझं. आणि ह्याच्यावर पर्सेंटेजनुसार काढून 1 वर्षाचं किती आलं तर 250 रुपये आलं. पण 250 ही वर्षानुसार 1 वर्ष चालतं ना. आपल्याला 1 वर्षच घ्यायचं का ह्याच्यावर खुर्चीवर नाही. ह्याच्यावर किती घ्यायचं मला. मग 6 महिन्याच किती आले 125. पण आता तिथं लिहिते वेळेस मी असं लिहिलो का डायस सेपरेट खुर्ची सेपरेट लिहिलो का नाही. तिथं मी कंबाईन लिहिलो ना. डायरेक्ट ही फर्निचर आहे ना माझं. मग फर्निचरवर तर टोटल घसारा मला किती आकारायचं बघावं लागेल का नाही. ह्याच्यावर किती रुपये 400 आणि ह्याच्यावर किती रुपये आले. म्हणजे टोटल घसारा किती होईल. टोटल कसं आलं बरं हो का 400 आणि प्लस 125 किती होते तर 525. मग घसारा नेहमी प्लस करतो का मायनस. मायनस करा मग हो का मायनस किती टक्के बरं 5% घसारा. किती रुपये आले बरं 525. या वस्तूंवरून तर लक्षात येईल की इथं ते अगोदरपासून आहे त्याच्यावर मी 1 वर्षाचं ही 6 महिने झाले तर ह्याच्यावर फक्त मी 6 महिन्याचं काढलो. बघा 525 मायनस करून आउटरला किती येते 12,475. मग आता 525 रुपये घसारा आपलं खर्च का उत्पन्न खर्च. मग नफा तोटा खात्याचे कुठे येते बरं नाही बाजूस किती टक्के बरं 5%. कशावर आहे बरं कशावर कोणतं कोणतं विचारा विचारा. अडचण आली तर रिपीट विचारा. कोणतं 2 संभावना जी आहेत ना तुम्हाला सांगते वेळेस टिक केला तुम्ही 2 संभावना आहेत म्हणून बरोबर आहे ना. परंतु ती जी कोणती होती आपली 4थी संभावना आहे ना. ती 4थी संभावना आपल्याला एक्सप्लेन केले. त्याच्यात 5,000चं एक आहे ती बाजूला काढा म्हटले. मग ती वर्किंग नोटमध्ये काढला ना. मग इथं काढत बसायचं का आपल्याला नाही. डायरेक्ट आता आपण कुठं दाखवलो त्याला आउटरला दाखवलो. आता घसारा दाखवायचे कुठं नफा तोटा खात्याच्या नाही बाजू किती टक्के बरं कशावर उपस्करावर घसारा किती रुपये बरं 525 झालं. 4थी संभावना कशासाठी दिली ती आपल्याला समजून घेण्यासाठी. कशासाठी होती ती समजून घेण्यासाठी. झालं. आता 5व्या संभावनेमधलं आपण फक्त उपस्करावर 5% आकारला. अजून कोणता अर्ध राहिले ना संभावना आपल्याला सॉल्व्ह करायची. कोणतं जमीन आणि इमारतीवर किती टक्के म्हटले बरं 10%. मग आता बघा बरं आता जमीन आणि इमारत टोटल अमाऊंट किती आहे सांगा बरं 22,000. 22,000वर 10% म्हणल्यास किती 0 कट करून उत्तर सांगायचं म्हणतो आपण 1 0. मग 22,000चं 1 0 कट केल्यास किती येते बरं 2,200. मग घसाराही नेहमी प्लस का मायनस मायनस करा. मग 10% म्हणले कधी पण उत्तर कसं सांगायचं 1 0 कट आणि बाकीचं अमाऊंट सांगून टाकायचं.
मायनस 10% घसारा 2200. बघा बरं 22,000 मधून किती 2200 वजा केल्यास 19,800. 19,800 झालं. मग आता परत हे पण घसाराच आहे ना, मग घसारा आपलं खर्च का उत्पन्न, खर्च तर नफा तोटा खात्याच्या नावेला दाखवा. मग इथं किती टक्के बरं, किती 10%. कशावर, जमिनीवर आकारत असतो का इमारतीवर आकारता? हां इमारतीवर घसारा किती आले बरं 2200 दाखवा. नेक्स्ट इथपर्यंत तर झाले की आता मिटले. आता 6वी समान काय म्हणते बरं आपल्याला, अदत्त खर्च पण कशा कशाचा आहे म्हणते बरं, मजुरी आणि विद्युत शुल्क. अगोदर अदत्तचा अर्थ समजून घेऊ. तर अदत्त म्हणजे काय म्हणतो आपण, देणं. अदत्त म्हणजे काय, देणं. लगेच दिलाव का नाही, द्यायचे ना. द्यायचे म्हणलेस इकडे देयता का संपत्ती बरं, देयता. मग द्यायचे म्हणलेस आपलं खर्च वाढेल का कमी होईल, वाढेल. वाढेल म्हणलेस प्लस का मायनस, प्लस करा. मग आता पहिलं कशाचं प्लस करायचे बरं, करा मग मजुरीमध्ये प्लस अदत्त किती बरं 300 प्लस करून आउटरला बघा बरं 1250. आता हे द्यायचे म्हणलेस तिकडे देयताला दाखवू का संपत्तीला दाखवू, देयताला दाखवा. मग इथं अदत्त कशाचं आहे बरं, मजुरी किती 300. एकाचं क्लिअर झालं. आता आणखीन त्याच्याच पुढे अजून कशाचं म्हटलंय बरं, मग विद्युत शुल्क पण द्यायचंयच ना. मग द्यायचे म्हणलेस ती पण ह्याच्यात प्लस का मायनस बरं, प्लस अदत्त किती बरं 200 प्लस करून आउटरला बघा बरं 1650. आता 200 द्यायचेच म्हणल्यानंतर तिकडे देयताला येईल का संपत्तीला येईल दाखवा. मग अदत्त कशाचं आहे, विद्युत शुल्क किती बरं 200 झालं. अदत्त झालं की. आता नंतर नेक्स्ट काय म्हणते बरं, ओके. आता भांडवलावर व्याज आकारायचे. इथपर्यंत झाली की रे बघा ना. चला वर्किंग नोटमध्ये लिहून घ्या, भांडवलावर व्याज. भांडवलावर व्याज वर्किंग नोट द्यायला शिका. हा वरवडेकर नाव घे बघा, नाव घे. हो इथं काय काय तर हे नाव घे र, लग्न स्वप्नातच जातोस लगे. काय काय आपल्याला अर्चना आणि प्रेरणा, हा असं नाव घ्यावं लागते. तेव्हा जाऊन लवकर लगीन होते बरं का. पहिलं कोण आहे अर्चना आणि दुसरं कोण आहे बरं प्रेरणा. बा आता अर्चनाचं भांडवल टोटल किती आहे बघा, लिहू का इथं 40,000. हां प्रेरणाताईचं 20,000. आता तुम्ही बायको म्हणल्यावर आता मला ताईच म्हणावं लागेल ना. हां नंतर गुणुले किती टक्के 3% गुणुले 3/100 3/100 बरोबर. बघा बरं आता भाकर येतेच. भाकारामध्ये काय म्हणतात, झिरो कटतात म्हणतो का, 2 झिरो कटले, 2 झिरो कटले. भाकार येत नसेल तर इकडे लक्ष देत चला. आता गुणाकार करायचे, 3 झिरो 3 झिरो 3 चौक 12. म्हणजे अर्चनाचं भांडवलावर व्याज किती निघाले 1200. आता जसं अर्चनाचं काढलो तसं कुणाच काढायचं आपल्याला, प्रेरणाचं. बघा बरं आता का परत भागकार, 2 झिरो कटले 2 झिरो कटले, कटवा कटवी सांगत चला जरा पटपट. 3 झिरो 3 झिरो 3 दुनी 6 म्हणजे किती आलं बरं आलं. ओके. आता भांडवलावरील व्याज भागीदार आपल्या व्यवसायामध्ये भांडवल गुंतवत असतो म्हणतो. कोण फुकट गुंतवाले का इथं नाही. मग त्याच्या मोबदल्यात आपल्याला त्याच्या भांडवलावर काय द्यावं लागतं म्हणतो आपण, व्याज द्यावं लागतं. काय द्यावं लागतं, व्याज द्यावं लागतं. मग दिल्यानंतर आपल्या व्यवसायाचं खर्च का उत्पन्न बरं, खर्च रोज उठून देणार आहो का नाही, म्हणजे अप्रत्यक्ष खर्च आहे बरोबर आहे. मग द्यायचे म्हणल्यानंतर काय आपलं खर्च आहे ना. मग खर्च म्हणल्यास नफा तोट्याच्या नावेला. पण त्यांचं काय असेल, त्यांच्या भांडवलात प्लस का मायनस,
प्लस. आलं लक्षात? लिहा मग इथं किती टक्के? 3%. कशावर? भांड्यावर व्याज. पण आता नाव घ्यावं लागेल का नाही आपल्याला? हा, नाव घ्या. त्या वाक्यामध्ये घेऊ नका, सरळ सरळ नाव घ्या. अर्चना आणि प्रेरणा. हा, अर्चना वहिनीचं किती? 1200 आणि प्रेरणा काकूचं 600. पहिला इफेक्ट लिहिलो, आपलं खर्च म्हणून नावेला आलं, पण त्यांचं उत्पन्न आहे तर त्यांच्या भांडवलामध्ये काय करायचं म्हणलो आता? प्लस करा. मग आता तेच त्यांचं प्लस पोलिओ. पहिलं कुणाचं आहे? अर्चनाचं. किती टक्के? 3% भांडवलावर व्याज. किती बरं? 1000 प्लस करून बावर आउटरला, सॉरी आउटरला नाही, अजून टॅली आहे ना आपली. हां, आणि लगेच प्रेरणाचं पण प्लस 3% भांडवलावर व्याज. किती आले बरं? 600. प्लस करून आउटरला लगेच दाखवायचं आहे का? नाही, त्याच्यावर अजून टॅली आहे ना आपल्याला. झालं इथपर्यंत? आणखीन कोणती संभावना आहे का? आहे का? नाही. तर बघा बरं आता टॅली. आता हे पुसू का? बा, टॅलीची पद्धत ज्यांना माहीत नाही त्यांनी रिपीट सांगतोय, लक्ष द्या. टॅली कशी करायची म्हणतो आपण कुठल्याही चॅप्टरमध्ये? टॅलीची एकच पद्धत आहे. अगोदर नावेची पण चापचून बघायची. चापचून बघता येते की नको त्या गोष्टी चापचतो आपण, आहे की नाही? अगोदर नावेची चापचून, हा इशारा, हा. अगोदर कशाची? नावेची चापचून बघायची, नंतर जमाची पण चापचून बघायची. एवढं तर बघता येईल की? अगोदर नावेची चापचून. चला, पहिलं किती आहे बरं? 8560. नंतर किती आहे? 1250. नंतर 1000 आणि 22700 म्हणजे 23700. बघा बरं का? 0 80 0 6 5 11ला 1 हातचा 1. इकडे लक्ष द्या रे, वहीवर लिहित बसू नका. 5 आणि 1 6 आणि 2 8 आणि 7 15. 15ला 5 हातचा 1. नंतर 8 आणि 1 9 आणि 1 10 आणि 3 12 का? 13. 13ला 3 हातचा 1 2 आणि 1 3 म्हणजे किती आलं बरं? 33500. कोणती बाजूची आली? नावेची. कोणती आली? नावेची. आता कशाची काढायची आपल्याला? जमाची. तर बा आता जमाची किती ती आहे? 29000. 29 आहे का रे? अच्छा, 29800 प्लस 12000. लक्ष द्या इकडे. 0 80 0 80 8 80 नंतर 9 आणि 2 11ला 1 हातचा 1 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे किती आलं बरं? 41800. आता लेकरांना एवढं तर कळत असेल आकडा कोणता मोठा आहे? कळतंय? नावेची किती आहे बरं? जमाची किती आहे? दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती आहे? म्हणजे जमाची जास्त आहे, बरोबर आहे ना? जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहून टाकायचं. लिहा मग. 41800. इकडं पण 41800 लिहिलो. एवढं लिहिता येते ना बघा. हां, आता याच्यानंतर जी बाजू कमी आहे ती काय म्हणतो? जी बाजू कमी आहे ती त्या मोठ्या संख्येतून मायनस करायचे आपल्याला टॅलीमधून. ह्याला टॅली म्हणायचं बरं का? ह्याला काय म्हणतो आपण? टॅली. टॅलीमधून काय करायचे? मायनस करायचं. तर बघा बरं आता 41800 मधून किती मायनस करायचे? तर 33510 वजाबाकी करता येते ना? हां, जी बाजू जास्त आहे दोन्ही साईडला लिहिलो आणि जी कमी आहे त्याच्यातून मायनस. बघा 0 80 नंतर 0 मधून 1 जातात का? मग 10 मधून 1 गेल्यास 9 हातचा 1 हातचा अगोदर प्लस करायचं आणि मगच पुन्हा मायनस करायचं बरं का? 5 आणि 1 6. मग 8 मधून 6 जाऊ शकतात. मग 8 मधून 6 गेल्यास 2 हातचा परत 1 3 हातचा येत नाही ना? हां, नंतर 1 मधून 3 जाते का? नाही. मग 11 मधून 3 जाऊ शकतात. मग 11 मधून 3 गेल्यास 8 बरोबर आहे. परत हातचा 1 3 आणि 1 4. मग 4 मधून 4 गेल्यास 0. मग 0 घेऊ का आता इथं? नाही. म्हणजे किती आलं बरं फायनली आपलं? 8290. मग आता ही आलेली रक्कम लिहायची कुठं? जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला लिहायचं. कुठं? जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला. मग आपली कोणती बाजू कमी होती बरं? नावे का जमा? नावे बाजू. मग लिहा मग नावे साईडला 8290. ह्याला नाव द्या ढोबळ नफा. रंगीबिरंगी ढोबळी मिरची. लिहिलो.
चलो अच्छे बच्चे. आता जी काय आलं की रे बघा वरोडेकर, आडनाव काय तुझं? मुरमे. ओके, येते इथपर्यंत. हां, मग आता ही सध्या कोणत्या साईडला बरं, व्यापाराच्या कोणत्या साईडला आहे बरं? नावेला आहे. कधी पण आलेलं उत्तराचे नफा असेल किंवा तोटा असेल त्याची एंट्री कशी करायची म्हणतो आपण? क्रॉस करायची आहे. कशी करायची आहे? क्रॉस. इकडं कुठं आहे बरं? ते नावेला आहे, तर नफा तोटा खात्याच्या जमाला. आणि जर समजा इथं जमाला असतं तर इकडं नावेला आला असतं. दाखवा मग इथं आता. ढोबळ नफा किती आले बर? 8,290. ओके, आता जसं आपण व्यापार खाते क्लोज केलो तसंच आता नफा तोटा आपण बघायचं. चला मी परत सांगतोय बरं का, टॅली येत नसेल तर विचार, चला टॅली सांगत जाईल. हां, किती आहे बरं? पहिले अमाऊंट सांगा. अमाऊंट तर सांगता येतील की आता? 1,650. नेक्स्ट किती आहे बरं? 850 आणि 1,000 म्हणजे 1,850. मी दोन्हीची बेरीज घेतलोय बरं का. पुन्हा नंतर किती आहे? 250. नेक्स्ट किती आहे बरं? 525. नेक्स्ट किती आहे बरं? 2,200. नेक्स्ट म्हणजे 1,200 आणि 600 1,800 ना. अजून काय का? नाही. चलो बेरीज पेन ठेवून बघायची आपल्याला. आता हो का 0,005 काढलो. आता नंतर नेक्स्ट किती आहे बरं? हो का 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 2 17ला 7 हातचा 1. नंतर हो का 6 आणि 1 7 आणि 8 15. ओके, 15 आणि 2 17 17 आणि 5 22 22 आणि 2 24 आणि 8 32ला 2 हातचा 3. नंतर 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 2 7 आणि 1 8. म्हणजे किती आलं बरं? 8,275. कोणत्या बाजूची आहे ती? नावेची. आता जमाची पण काढायची का? बरोबर. आता काय 510 500 आणि 310 म्हणजे किती बरं? 810 आणि 8,290. बघा इथं लक्ष द्या का. 0 अशी 0, पुन्हा नंतर 9 आणि 1 9 आणि 1 8 का 10ला 0 हातचा 1. नंतर का 8 आणि 2 10 आणि 1 11 ना. हां, हातचा परत 1 8 आणि 1 9. म्हणजे किती आलं बरं? 9,000. दोन्हीपैकी कोणती बाजू जास्त आहे? जमाची. लिहा मग दोन्ही साईडला. 9,100. मला सांगा आता 9,100 मधून आता जी बाजू कमी आहे ती मायनस करायची ना. बघा बरं आता मायनस करून 8,275 मायनस करून बघा बरं. हो का 0 मधून 5 जातात का? नाही. तर 10 मधून 5 गेल्यास हातचा 1 7 आणि 1 किती झाले आता 8. मग 0 मधून 8 जातात का? नाही. मग 10 मधून 8 गेल्यास 2 परत हातचा 1 2 आणि 1 3. मग आता 1 मधून 3 जातात का? नाही. मग आता 11 मधून 3 करावं लागेल ना आपल्याला. मग 11 मधून 3 गेल्यास राहतात किती बरं? 8 परत हातचा 1 8 आणि 1 9. मग 9 मधून 9 गेल्यास 0. म्हणजे फायनली उत्तर किती आलं बरं आपलं? लिहा मग आता 825 रुपये लिहायचे कुठं? कोणती बाजू कमी होती आपली? मग लिहा त्या साईडला, नावे साईडला. किती रुपये? 825. आणि त्याला नाव काय द्यायचं आहे? शुद्ध नफा. द्या मग. दिलो. त्याला नाव काय द्यायचं बरं? शुद्ध नफा. आता शुद्ध नफा आपलं किती आले? 825 आले. किती आले? 825. आपण काय म्हणतो बरं? शुद्ध नफा असेल किंवा तोटा असेल भागीदारांना त्यांच्या त्यांच्या प्रमाणात वाटून द्यावं लागतं म्हणतो. जर प्रमाण दिलं नसेल तर कोणत्या प्रमाणात म्हणतो आपण? समान प्रमाणात म्हणतो. बरोबर आहे. मग आता इथं त्यांचं प्रमाण दिले का चेक करा बरं. 2:1 म्हणजे टोटल किती? 100. म्हणजे पहिल्या अर्चनाला किती द्यायचं तर आणि प्रेरणाला 1 म्हणजे टोटल किती? 3. मग आता 825चे किती तुकडे करायचे अगोदर? 3 करा. मग हो का भागिले 3. बरोबर आहे का? 3चा पाडा येते की आता 3 1 3 2. मग 8 मधून 6 गेले राहतात किती? 2. म्हणजे आता इथं किती झालं बरं? 22 झालं ना. आता 3 7 21 पुढे जायले नाही. बरोबर व्हायले नाही तर 3 7 21. मग 22 मधून 21 वजा केलं राहतात किती परत? 1 म्हणजे 15 तयार झालं का आता इथं? 3 5
15 म्हणजे किती आलं बरं? 275 गुणिले पहिल्याला किती द्यायचं तर 2 आणि दुसऱ्याला 1. बघा आता गुणिले 1चं तर येते का? 1 गुणा केल्यास तीच रक्कम येणार आहे ना, का बदल काय येणार आहे का? नाही. 275 1 275 आणि नंतर गुणिले 2 करून बाबा 2 पंचे 10ला 0 म्हणायचं नाही, 0 हातचा 1 2 सत्ती 14 आणि 1 15ला 5 हातचा 1 2 दुनी 4 आणि 1 म्हणजे किती आलं बरं? मग आपलं उत्तर बरोबर आहे का चुकलंय कशावरून ठरवायचं म्हणतात? ते दोन्हीची बेरीज करून परत एकदा बघायची. तर बघा बरं एकदा. स्वतःवर विश्वास आहे का आपल्याला? नाही आहे का? वाट ना बुवा. हां 550 प्लस 275 5 7 आणि 5 12 2 हातचा 1 5 आणि 3 8. हां गुड गुड. हा विश्वास आहे. मग काय नाही. मग द्या इथं शुद्ध नफा इनरला दाखवायचं वाटून. कोण कोण आहेत नाव घ्या रे. अर्चना आणि प्रेरणा. अर्चनाला किती आले? 550 आणि प्रेरणाला किती आले? 275. इनरला दाखवा. इनरला इनर आउटर कळते ना? हां ही कॉलम जी आहे ती आउटर म्हणजे बाहेर काढलो, आतमध्ये लिहायचं आतमध्ये.